मुन्नी मुन्नी मुन्नी. हो शिवतो ना मग आता शांताबाई, शिवतो ना आता. घरी जातो ना आता, पार्वतीचं ब्लाऊज घेतो हाती, कटिंग करतो, शिवायला बसून जातो. हो आता शिवून घे बरं. आता पार्वतीचं शिवून घे आता. उद्या 4 वाजता तिले 3:30 वाजताच देवाचा आहे तिले उद्या ब्लाऊज. घालाले घाल म्हणाचा आहे तिले. आता सांगलं काय तर तिले तू 7 महिना करू म्हणून? तुम्ही सांगितलं काय तर तिले? नाही सांगितलं. डायरेक्ट 3:30 वाजता सांगन तिले. अजून काही सांगितलं नाही. आणि तवाही काही सांगणार नाही. तवा म्हणून तिले आमच्या संग चाल म्हणून कपडे घाल. आणि मग तिथं नेऊन हिच्या घरी नेऊन टायमावर तिले मग सगळे दागिने घे सगळं घालायला देईन तिने. हो काय आम्हा हवं शांताबाई, एक गोष्ट सांग, तू त्या सोनी संग काही भिनकला आहे काय व? नाही तर काही तर भिनकलं नाही. आमचं साजरं चालू आहे. आता गोल्या सासूरवाडीला गेला होता, सोन्याचा गोप दिला गोल्याले. चांगला खुशीनं गेला, खुशीनं आला. काही तर नाही झालं का? अहो मी तुझ्या घरी गेली होती, म्हटलं तुझ्या संग जावा, म्हटलं कार्यक्रम आले तर तुझ्या घरी गेली होती, तर तू सून तिच्या मायले तुझ्या चुकल्या सांगत होती, अशी माय सासू तशी माय सासू, आणि चालली गेली डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाले, असे बोलते आराध्याचे बाबा. आणि माय सासू मग मला बोलते, त्याईले बोलत नाही, अशी तशी मायच्या जवळ सांगत होती बापा फोनवर. मी साऱ्या गोष्टी ऐकली मागं उभी राहून ना. काय सांगत असं. आता झालं होतं काल थोडस हे माईचं पोट्ट होय, थोडशावर किरकिर होते निरा, तर पाण्यासाठीच होय थोडस झालं होतं त्याच्यात. ते हो तेच गोष्ट होय. पाणी मागितलं म्हणे, तू याजवळ आहे ना म्हणे, मी गेलो नाही म्हणे, मलाच पाणी मागतो म्हणे, त्याईले नाही घेतात का म्हणे, माझी सासू बी म्हणे मलाच सांगितलं म्हणे, त्याईले नाही म्हटलं म्हणे, तशी सांगत होती बापा. तेच होय मग. असं काय सांगू दे, सांगते तर काय करू मग मी. असं चांगलं आहे का कमला? सांग बरं, चांगलं आहे काय? सुनीनं हिची सून घरातल्या उलीच्या गोष्टी माझ्याजवळ सांगन, चांगलं आहे का? नाही सांगाव ना. हा तू फटकार न त्या सुनीले जराक्षी कायले सांगतो म्हणा घरातल्या गोष्टी. हा नाही बरं नाही सांगाव. खूपच झालं डोक्याच्या वरतून पाणी गेलं तेव्हा सांगाव बापा, या उलीच्या गोष्टी माझ्याजवळ सांगणं. लय वेळा बोलली व तिले नको सांगू म्हटलं. ते सांगते आता काय करू. तिची माय बी फोन करते, नेमचीच फोन करते आणि विचारते, मग हे सांगते इकून. एकदा वाजून तिच्या मायले फटकार कायले विचारते म्हणा, तिले नांदू देवाचा आहे पोरीले का नाही नांदू देवाचा आहे, अशी फटकार नाही दे साजरी. नाही एक वेळा फटकारने द्यावाच लागेल तिच्या आईले. अजून एक वेळा. हो जाय आता तू घरी जाय पटकन, ते ब्लाऊज शिवून घे पटकन, नाही तर धोबड धाबड करशील. नाही हो आता हिच्या सुनीचं पाय बरं कसं मस्त शिवलं, चांगलं नाही शिवलं का? उबडधाबड केलं काय? नाही चांगलं शिवलं व, चांगलं शिवलं ब्लाऊज. आता पार्वतीचं शिवून घे जा. हो ठीक आहे, चालली मी. शांताबाई या मुन्नीच्या गोष्टी ऐकून तू भांडण नको करतो त्या सुनी संग घरी जाऊन. नाही व कमला, मी काय अडाणी आहो काय कोणाचं ऐकून मासून बोला नाही करत मी भांडणं गिणणं. आता मी भांडणं तशी करतच नाही. जे काही बोलायचं असलं ना मी समजूतदारीनं बोलतो, काय भांडणं केल्यानं काही होत नाही. काय गौरीला फोन केलती का? नाही मी नाही केली होती फोन, तिनेच केलता मला फोन. खरंच तिनंच केलता फोन का तुला केलता तिला फोन? नाही ना व गौरीच्या बाबा तिनेच केलता मला फोन. तर बोलले मी थोडीशी तिच्या संग. काऊन तुम्हाला काय झालं, काय चहा पाहिजे का? बनवतो मी चहा. तर मग एवढं काय विचारपूस करून राहिले. नाही चहा तर बनवत, पण मला ऐकलं मी गोष्टी. काय काय सांगत होती तू गौरीले? असं तसं तसं असं तुला मी एक वेळा सांगितलं आहे ना सुशीला, का तिच्या संसारात ढवळाढवळ नको करू. पोरीला नांदू देवाचा आहे ना, सांगितलं होतं ना तू. म्हणे ना हो मी आता तिला काही सांगणार नाही, काही बोलणार नाही. अजून तशीच करू राहिली का तू? मी काहीच नाही म्हटलं तिले, तेच सांगत होती. असे म्हणे जवाईन तसे म्हणे जवाई सोन्याचा गोप आपण दिलेला जवाईनं फेकून दिला म्हणे. म्हटलं काऊन फेकला, तर मी अशी बोलली म्हणून. तर मी तिलाच तर बोलली होती, तर तू काऊन बोलत राहतं म्हटलं. दिला तर आम्ही आमच्या खुशीने दिला म्हटलं, तू काऊन म्हणत राहतं म्हटलं. तर मग फेकणार नाही तर काय म्हटलं जवाई, तर मी तर तिलाच बोलली. बस तसंच करायचं सुशीला. काही सांगितलं तिनं आपण तिलाच बोलायचं. आपली पोरगी जराशी अतिशायनीच आहे जराशी. पहिले मोठी शांत होती, पण आता जरासं लय टोन फुटलं तिला गौरीले. ते टोन फुटलं तुझ्या बोलाच्या यानं, तू लाडाच्या यानं. तू लाड करताना जास्तीचा त्याच्या यानं होय. आता लाड नाही करू तर काय करू. आपली एकुलती एक पोरगी आहे, तिच्यासाठी तिचे कोण आहे आपल्याशिवाय. ठीक आहे ते गोष्ट तू इथपर्यंत ठीक आहे तुझी गोष्ट, लाडाच्या जागी लाड. पण कधी तिच्या भविष्यासाठी तिच्या संग आपल्याला कठोरपणानं वागायचं नाटक करायला लागेल सुशीला. तर काही बी तिनं सांगितलं तर उलटी तिलाच बोलत जाय. जराशी आपलंच नाणं खोटं आहे जरा. काय त्याईले बोलतं, काय जवायले बोलतं आणि काय शांताबाईले बोलतं. आपलं तर पोरगी तशी आहे. दुसऱ्या ठिकाणी राहिली असती ना तर टिकली नसती आपली पोरगी, धाव इथं आली असती. पण ते शांताबाई होय तर ती वागून घेऊन राहिली. काही जवायले बोलते तिले बोलते, वागून घेऊन राहिली. ते नाही तर आपल्या पोरीतच खोटं आहे, आपलंच नाणं खोटं आहे. हो ना मला माहित आहे ना, जराशी जास्त जगावपणा आहे करते आता गौरी. माहित आहे मला. पहिले लय साधी सुधी होती, शिकली नाही, शाळेत जाय नाही काय नाही. आणि आता जराशी लय हुशारी मारायला पाहिजे. तर मी बोलतो तिले बरोबर. मला जिकडून खोटं वाटलं तिकडून बोलतो, नाही तर मग त्याचं खरं खोटं असलं माझ पोरीले बोलन मी, तसं नाही. मला जिकडून खोटं वाटलं तिकडून मी बोलतो. पोरीची गलती असली तर पोरीले बोलतो, त्याची गलती असल्यावर त्याईले बी बोलतो मी. असं नाही तर त्याची गलती बी राहील तरी माझ पोरीले बोलन का. गलती सहसा गौरीचीच राहते. गौरी जास्तीची बोलते, जराशी बोलणं समजत नाही तिले. आणि जास्तीचे काही बोलून देते, मग ते जवळ ह्यातच नाही त्याची काही सहन होत नाही, मग ते बोलते. ते तरी बरं आहे.
तर शांताबाई जराशी समजून घेते. तसली नाही दुसरी सून राहिली असती ना तर इले दुसरी सासू सून म्हणतो दुसरी सासू राहिली असती का नाही तर इले टिकून नाही दिलं असतं गौरीले. एवढा समज करून घेतो. हो तेवढं तर समजते मला. हो समजते ना. ठीक आहे आता मानभरच्या आजाराचा काय. हो मी तुले पहिले एकडा सांगितलं आहे गौरी. तुझ्या आईले बी मी सांगितलं तर तू काऊन नाही समजत गौरी. मी तुला सांगितलं आहे ना का आपल्या घरच्या गोष्टी तुझ्या आईले सांगायच्या नाही. फोन करायचा पण असंच काही असंच बोलायचं पण हे आपल्या घरच्या भांडणं नाही सांगायचे घरच्या आईले. तू आई मग तिकडे टेन्शन घेते मग तू आई मग भडास काढते मग एखाद्या दिवशी. मग तर तुला काऊन नाही समजून राहिली गोष्ट. आई मी सांगत नव्हती पण कधी माझ्या दिमागच खराब झालं म्हटलं मग गेलं सांगून म्या. मग समोर चालून जर समजा काही झालं तर मग माझ्या बी माहित राहिलं पाहिजे ना असं असं झालं होतं पहिले म्हणून. तुम्ही काय आराध्याचे बाबा काय नाही म्हणान मी असं बोललोच नाही. तुम्ही म्हणान महापोरग असं बोललोच नाही. तर मग माझ्या मी आताच सांगत होतं माझ्या तर म्हणान खाव मला सांगत होती तेव्हा म्हणून मी सांगून दिलं. तसं काही नाही म्हणे माझ्या तशी. काय होते समोर काही होत नाही. समोर आपण चांगलं राहिलं तर काही होत नाही. समोर काय दिमाग खराब झालं तुझं तर तू आईजवळ तुला सांगितलं तुझे दिमाग खराब होते ना तर माझ्याजवळ येत जाय मी सप्पा करून देत जातो. काय जे काही सांगायचं ना मला सांगायचं. मी काही समजून नाही घेत का तुला समजून नाही घेत का मी. बाकीच्या सासूआईवानी आहे काय का तू रातभरी जागत असेल लेकरासाठी तरी दिवसानं सकाळी लवकर उठायच लागते तुले आणि स्वयंपाक पाणी करायच लागते तुले. तू एखाद दिवशी झोपली राहते तर मी करून घेतोच ना. एवढं तरी समजून घेतो तरी तू तुझ्या आईजवळ जाऊन फोनवर गोष्टी सांगतो. याच्या पुढे नाही सांगणार आहे मी. गलती झाली माफ करा मला. याच्या पुढे मी नाही सांगत जाणार आता माझ्याजवळ अशा गोष्टी. हो अशा घरच्या उलीशा गोष्टी आईजवळ सांगायच्या नाही. आणि समोर काही होईन हे विचार करायचा नाही. आपल्याला जिंदगीभर साथ द्यावा लागते. मी कसा तुझ्या सासऱ्याचा साथ देऊन राहिली आतापर्यंत. आमच्यात भांडणं होत नाही काय. आमच्यात भांडणं होते मग आम्ही चांगलंही बोलतो. तर भांडणं कोणात नाही होत तर मग भांडणं झाले जराशे तर मग काय तुटच करायला लागते दूरच व्हावं लागते काय. गौरी असं राहते ना. आणि एक मनात ठाणून घे का मला जिंदगी काढायची आहे म्हणा. एकामेकाला साथ देवाचा आहे म्हातारपणी एवढं ठाणून घे का ते तुझी पोरगी तुला साथ नाही देईन तर पोरग तुला साथ नाही देईन. एकामेकाला बुडाबुडीच होते नवरा बायकोच एकामेकाला होते एवढं मनात ठाणून घेतो. म्हणून त्याच्या संग चांगली राज्य काही उलट सिद्ध बोलत नको जात त्याले. ही गोष्ट तर तुमची बरोबर आहे. कोणी कोणाचं होत नाही. नवरा तर नवराच राहते. आता आम्हीच पाय बरं होते काय मला मा भाऊ माय बहीण होते काय. शेवटी तुझ्या सासरात मला धीर देते ना कोणत्याही गोष्टीमध्ये. काही बी मी खचली तर तुझ्या सासरात मला धीर देते. दुसरं कोणी देते काय सांग. ते सगळे त्याच्या आपल्या आपल्या घरी राहते. कोणाला काय माहित होते. हा आई ठीक आहे. याच्या पुढे मी नाही सांगणार अशा गोष्टी आता. हो याच्या पुढे मला ऐकायला नाही आल्या पाहिजे. तू तुझ्या गोष्टी सांगितलेल्या मला माहीतच होते. तू काही बी सांगितली तर मला बरोबर माहित होते. ते गोष्टी लपत नाही. तू म्हणशील की मी लपून सांगून देतो मला माहीतच होते. हा आई काय माहीतच होते म्हणता. मुन्नी काकून सांगितलं असं म्हणून माहीत झालं. मला वाटलंच तरी सांगते का काय म्हणून सांगितलंच मुन्नी काकून. पण बरोबर आहे नाही सांगणार मी याच्या पुढे. माझ्या घरच्या गोष्टी मग आईले सांगत जाईन बोलत जाईन पण अशा भांडणं बुंडण्याच्या गोष्टी नाही सांगत जाईन. ठीक आहे. पार्वती झालं चाल लवकर बा. मला मग कामाला जावं लागते तिकडून येऊन. हा झालंच आहे. किती वेळची करून राहिली पार्वती तू. झालंच आहे चाल ना बा लवकर. ऊनही होते मग. हो चला बाबा चला. झालं किती वेळची साडीच घालून राहिली नीरा साडीच घालून राहिली. हे बसतच नाही ना साडी. पोट मोठं झालं आता कुठं घालून काय घालून सरसर निसटतेच झाली. साडी घालायला टाइम लागते. चला झालं म्हणून म्हणतो मी. म्हणून सकाळपासून म्हणतच होतो तुले लवकर उठ चाल लवकर तयारी कर. तुला तयारी करायला टाइम लागते म्हणून म्हणत होतो मी. तो आपली माच माग लागतो घाईच करता मले करतो. याच्यासाठी मी घाई करतो. आता हे 7व्या महिन्याची सोनोग्राफी करून घेऊ. झालं मग काय सोनोग्राफी आहे मग. हा बापा ही आता आखरीची सोनोग्राफी आहे आता. आणि मग आता हे झालं का मग कधी बोलावतेत माहित नाही मग अजून. बोलावते अजून 8व्या महिन्यात सरतानी बोलावते अजून तारीख देते. पिंकीच्या टायमाला तशीच 8व्या महिन्यात सरकारची तारीख दिली ना. मग 8व्या महिन्यात सरतानी गेलो होतो दवाखान्यात. मग नाही गेलो बा. मग एकदम पिंकी झाली तेव्हाच गेलो होतो. पोट दुखलं तेव्हा. हो अजून एक वेळा जावं लागणार आता हे सोनोग्राफी आणि अजून एक वेळा तपास आले मग झालं बापा. मग एकदम डिलिव्हरीला आता काय होते काय नाही. पोरग झालं पाहिजे मला तर वाटते मला पोरगावानीच दिसून राहिला. भारी लागते ना पोरग तसं असं वाटते मला. झाल्या तुझ्या गोष्टी चाल आता. पोरग असं नाही असं नाही असं काही असो. आपलं लेकरू महत्वाचं चांगलं झालं पाहिजे. हेल्दी बस तू चांगली राहिली पाहिजे. मग पोरग होय ना पोरगी होय. कित्येक लोक आले 2-2 पोरी आहेत मग काय ते फेकूनच दिले का त्यानं पोरी. चाल आता जास्त गोष्टी नको चाल पटकन. तिकून येऊन मध्ये कामाला जावं लागते. आज आता सुट्टी घेऊन घ्या. आजच्या दिवस काय कामाला जाता. एखाद्या दिवशी बी सुट्टी घेत नाही का. आजच्या दिवस सुट्टी घेऊन घ्या ना. नाही पार्वती आता सुट्टी नाही घेता येत मुली आता. कारण आता डिलिव्हरीले पैसा लागून अजून. तुला खावा पिवाले पैसा लागन. गेले मग समोर अजून तू 3-4 वर्ष काही काम नाही करशील. मा एकट्यावरच आहे भार.
तर मला आता काम करू दे, भेटलं काम चांगलं तर मी उशिरापासला जातो, मी सांगून देतो शेटले बरोबर तसं. हो पैसा तर लागन आता, चला मग. मी तर नाहीच म्हणत होती, तुम्हीच होय. बस आता होय पर्यंत तू तशीच करजो, तशीच म्हणजो. मी तर नाहीच म्हणत होती, मी तर नाहीच म्हणत होती. नाही 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 म्हणत, चला. हो नाही, एकाच गोष्टीचा पंधा नाही, एकाच गोष्टीचा पंधा ना. चला चला चला. नाही व पूनम, काही नाही. काय म्हणतो? मी चालले म्हटलं शाळेत, मी जाते. तुम्ही आता मला बघ, तो झोपला आहे. उठला म्हणजे त्याला जेवण वगैरे द्या. देतो ना देतो ना. आता जन्मला तेव्हापासून मीच तर पाहून राहिली त्याले. आता मी जेवणही नाही देणार का? तू सांगशील तेव्हा देईन काय? तशी मी जेवण नाही देणार का त्याला? उपाशीच राहू देईन का तू येतपर्यंत? आता वरी उपाशीच ठेवली का मी? आणि गुड्डीनं राजू लहानपणाचे माझ्याजवळच राहिले, तर काय उपाशीच ठेवली का मी त्याला? तेच ते सांगता आई, तेच सांगता गुड्डी राजू. ठेवलं मी त्यांना. आमची अडचण होती म्हणून ठेवलं ना तुम्ही त्यांना. इथे काय केलं असतं आम्ही? आणि तिथे भाड्याची खोली होती, खोली छोटी होती, दोघांची ड्युटी होती, म्हणून मी नाही सांभाळू शकले त्यांना. आणि दुसऱ्याच्या भरोशा ठेवल्यापेक्षा म्हटलं तुमच्या भरोशा ठेवा. आपल्या स्वतःची आजी चांगलं पाहते म्हणून ठेवलं होतं मी त्यांना. तर तेच गोष्ट सांगता तुम्ही. छोटी होती, एवढी मोठी तर घर होतं व. आम्ही आलो तेव्हा तर मोठं जात घर होतं ना. आणि छोटी होती म्हणतो खोली. नंतर घेतलं आम्ही मोठं घर. आणि जेव्हा राजू गुड्डी झाले ना, तेव्हा खूप छोटं घर होतं. आमचे पगार पण कमी होते. आणि मी ड्युटीवर जात होती आणि हे पण ड्युटीवर जात होते. मग त्यांना कोण पाहिलं असतं म्हणून ठेवलं तुमच्याजवळ. ठेवलं तर गुन्हाच झाला का? तुम्ही तर आनंदाने स्वीकार केला होता ना. हो मी बघते त्यांना म्हणून. आणि खर्च बी तर पाठवला ना आम्ही त्यांच्यासाठी. असं काय काका खर्च नव्हता पाठवला म्हणून? खर्च इथे पाठवला होता. खर्च पाठवल्यानं होते काय? लेकराचं किती करा लागते ते माहिती का तुले? हे आता अथर्व बी झाला तर 3-4 महिने राहिली घरी, मग शाळेतच तर गेली. मग मी असतं पाहिलं त्याला. कसं राहायचं लेकरं सांभाळणं? खर्च पाठवल्यानंच होते काय? खर्च पैशानं सांभाळलं का त्याला? मॅच सांभाळलं ना. आई बघा, तिथे पण राहिलो असतो ना तर एखादी ज्ञानी ठेवली असते ना, एखादी आया लेकरं बघण्यासाठी, तरी पण चाललं असतं. पण दुसऱ्याच्या भरोशावर काय ठेवा? म्हणून मी ठेवलं नाही त्यांना. दुसऱ्याच्या भरोशावर दुसरे कसं ठेवतात कसं नाही म्हणून. आपले ते आपले राहतात म्हणून होय. विमला कायले बळजबाजी करतो व? झालं ना, पाहिजो म्हटलं सुनबाईनं पाहून घेतो. हो म्हणा, पाहतो म्हणा, चालतो म्हणा. कायले घरामध्ये किरकिर करत राहायचं होतं. मी करतो किरकिर? मी भैसबाजी करतो? मलेच बोला. हो तुम्ही तर मलेच बोलता. तुमच्या सुनीचे नाही तुम्हाला गुन्हे दिसत. मलेच बोलत जा. आई पण मी काय गुन्हे करत असते का? माझे गुन्हे दिसणार आहे म्हणून? बाई सुनबाई, नको तिच्या वाई लागू बाई. जाय तू, तुला शाळेत जावा, जाय ना, जाय. अथर्व आहे ना घरी, पाहते ना विमला, पाहते त्याले. आणि गुड्डीनं राजू कुठं आहे ते? त्याला नेतं का शाळेत? नाही बाबा, त्यांची शाळा लागायची आहे अजून. 1 तारखेपासून लागते त्यांची शाळा. अथर्व आहे घरी आणि ते पण आहे झोपले आहेत. त्यांना पाहायची गरज नाही ना. ते स्वतः करून घेतात. अथर्वलाच बघायची गरज असते. म्हणून मी आईला सांगत आहे, मला उलटच बोलत आहे. नाही बोलत बेटा, जाय जाय तू शाळेत, जा बेटा, काम कर, जाय. विमला बोल नको, काहीच नको बोलू. नाही बोलत बाबा. जाय पुन्हा, जाय शाळेत. मी पाहतोच ना लेकरा. जाय, हे काम करून जाय. बरं आहे, ठीक आहे, जाते बाबा. जशी काही पूनमच पाहते लेकरा. लेकराचं एक दिवस अंग धुवून देत नाही. मीच धुवून देतो त्या लेकराचं अंग. आणि मला सांगून जाते, आई पाय जाते जेवायला द्यायचा. घरी राहते तर जेवायला तर देत नाही. रातच्यानं संध्याकाळी तर घरी राहते तरी तर देत नाही. आपलं ताट घेते आणि घेऊन बसते. लेकराला घेऊन मी बसतो आणि मला सांगते. विमला काय दे तू सुनबाई संग एक वाई लागतं सुनबाईच्या, आणि तिच्या तोंडाला लागतं. हावले हाव करून देत जाय ना. हो हावले हाव करून देत जाय. मोठेच आहे तुम्ही करत नाही काही म्हणून तुम्हाला मजा वाटते. करा लागते मला, झिजते माई म्हणून मी बोलतो. काही नको बोलू, लेकरं मोठे झाले म्हणजे ते आपलं आपलं करते. हो झोपा तुम्ही, हुशारी नको मारत जा. झोपा, आपलं काम करा चुपचाप झोपाचं. कुठं चालली आता तू बाहेर? येतो झोपा तुम्ही. अथर्व उठला म्हणजे त्याला पाणी गिनी पाच जा. येतो मी. हे पार्वतीचा तर आज 7वा महिना करून राहिल्याकडे ह्या. आणि हे पार्वती कुठं गेली नवऱ्या संग? जिचा 7वा महिना तेच नाही राहीन जाग्यावर, तर 7वा महिना कोणाचा करतील या? कुठं गेली ना, कुठं नाही तर गेली तर नाही मायच्या घरी. अगं तिच्या मायनं बोलावलं असन, येव माय मी तुला करतो 7वा महिना. तर गेले दोघं नवरा. मग पिंकी तर नाही दिसली कडे. मग पोरीला नेलं असतं ना. पोरीला एकटंच ठेवलं असतं. हो तिचा भाऊ आहे म्हणलं असन का नाही, पोरीला नेलं असतं. मग गेली असून कुठं तर जातो बरं, सांगतो येईल शांताबाईले कमलाले का पार्वती तर गेली हो म्हणून नवऱ्या संग. कुठं गेली तर तिले चांगलं असतं तर बरं झालं असतं, राहिली असती ते घरी. आता तिला माहित नाही आणि ह्या करून राहिल्या तिच्याला पण तिच्या 7वा महिना. आणि यायले माहित नसतं हे गेली म्हणून. आता यायले सांगून तर ते जाणार नाही. सांगतो यायले शांताबाईले की फोन वन तर करतील, माहित करतील कुठं गेली काय गेली. तसं मग आज रद्द करतील 7वा महिना करायचा. ते आल्यावर करतील.
कमला, शांताबाई इथं आहे का तुम्ही? मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. मी गेलती शांताबाईच्या घरी, शांताबाई इकडे आहे म्हणे. काय झालं बिमला ताई? आम्हाला 7 महिन्यात पार्वतीचा आहे ना? हो काय? आणि पार्वती तर अमय कमला शांताबाई आम्हाला नंदी बी आली का? काहून काय झालं? पार्वतीचा 7वा महिना करून राहिले ना तुम्ही? हो करून राहिलो ना. काहून काय झालं? तर काय झालं पार्वतीले? ये ह्या बिमला ताई बी सांगत आल्या. पार्वतीला काही नाही झालं. पार्वती तर नवऱ्या संग बाहेर गेली व हा कुठं गेली तर माहित नाही. दिसली बापा, मी शिवली ब्लाऊज तिचं आणि जराशी अंगणात आली, जराशी घुमून फिरून येतो म्हटलं पाय मोकळे करून, तर दिसले बापा दोघंही नवरा बायको बाहेर चालले होते. तिकडे आपल्या बस स्टँड कडे चालले होते. कुठं तरी गेले ते. हा मी पाहिलं शांताबाई. मी घरातूनच पाहून राहिली होती दाट्यातून. दोघे दिसले मला जाताना बस स्टँड कडे. मी इथेच सांगायला आली तुले. ते तर गेली म्हटलं कुठं गेली तर. आता कसं शांताबाई गेली तर नाही माईच्या घरी तिच्या, आणि आपण इकडे तयारी करून राहिलो तिच्या पश्चात. हा आपण करून ठेवा इकडे तयारी, ते जाऊन पोचा माईच्या घरी. नाही गड्या, अशी कशी एकदम माईच्या घरी चालली जाईन? ते आता कालच तर धनश्रीचा 7वा महिना झाला, तर काही तर सांगितलं नाही तिनं. आजच्या आजच माईच्या घरी जाईन का ती? नाही माईच्या घरी नसन गेली, दवाखान्यात गेली असन. नाही जाऊ बी शकते हो शांताबाई. रात्यानं फोन केला असन तिच्या मायचा, ये व का तब्येत खराब होत असन तर अर्जंट गेली असन. हा शांताबाई असं होऊ शकते. आता हो शांताबाई काय करावं मग? आता नाही करावं काय? तयारी राहू दे मग. आता झोका सजून ठेवला, राहू दे आता असाचा असाच. हे येईन तर पाहू मग. नाही तिला फोन करून पाहतो मी. कुठं गेली काय गेली, किती वाजेपर्यंत येते तर विचारून पाहतो. मग आपण तयारी अर्धी केली ना अर्धी राहू देतं का? आता सामान आणलं ना. हो तसं कर मग. हा कर हो शांताबाई, कर फोन कर तिला विचार. हा ना मुन्नी, झालं का ब्लाऊज शिवून झालं का? हा बापा ब्लाऊज शिवून झालं. आता साडी राहिली पिको करायची. आता ब्लाऊज शिवलं आणि हात पाय मोकळे करायला बाहेर निघली तर ते दिसली इकडे चाली. मग आता जातो आणि साडीची पिको फॉल करतो. तू जाय आता, ते साडी तयार करून ठेव, ब्लाऊज ना साडी. मी करून पाहतो तिला फोन. पाय असं होते म्हणून मी तुला घाई करत होतो. 9ची गाडी भेटली असती, 9च्या गाडीवर गेलो असतो तर आतापर्यंत घरी येऊन गेलो असतो थंडाईचं. असं होते मग बस स्टँडवर आलं का मग गाडी नाही भेटत. तुला घाई करतो तर तुला मोठा राग येते. तू म्हणतो मग घाई करते म्हणतो. मग घरचे कामं करायला टाइम नाही लागत काय? ना आता मान होते काय? मी आता हळूहळू करतो मी आता. हा तुमचा डब्बा, संदीपचा डब्बा, स्वयंपाक, भांडे कुंडे, कपडे झाडणं सारवणं काम होते काय? मग अजून तिकून आल्यावर तेच धंदा पाहून मग दिमाग खराब होते. इकून करून गेलं तर मग तिकून येऊन मस्त आराम होते. म्हणून मी काम करेपर्यंत थांबा म्हटली. मग इकडे उशीर होते, मग तिकडे अजून डॉक्टरीन चालली गेली तर मग अजून मग बसायला लागेल 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत. मग एका एवढ्याशा कामासाठी पुरा दिवस वाया घालायला लागते. मला सुट्टी पाडायला लागते म्हणून म्हणत तुले. थांबा, फोन आला कोणाचा व्हायचा. हॅलो, मी बोलून राहिली पार्वती. मी बोलून राहिली शांताबाई. अमय शांताबाई, बोल शांताबाई, काय झालं? मी इकडे बस स्टँडवर आली आहे. बस स्टँडवर काय गेली तू? काय करायला गेली बस स्टँडवर? कुठं चालली? मी दवाखान्यात चालली हो शांताबाई. काहून काय झालं का? काही नाही झालं, तेच विचारून राहिले. आता काल गोष्टी झाल्या ना, 7वा महिना आहे म्हणतो. आता मग 4 वाजता ठेवला आहे 7वा महिना. हा पण कोणाचा 7वा महिना ठेवला आहे सांगितलं का नाही ना काल? हाय कोणाचा तरी आहे, गुपित आहे. तर तू ये जो 7व्या महिन्याले. आता दवाखान्यात चालली, येऊन जातो ना 4 वाजेपर्यंत. 7व्या महिन्यात राहायची ना? हो शांताबाई, येऊन जातो 4 वाजेपर्यंत. तर 3 वाजेपर्यंतच घरी येतो मी. हा ठीक आहे, मग ये जो 7व्या महिन्याले. आपल्या लवकरच येऊन जातो, 3:30 वाजता येऊन जातो आपल्या घरी. इथं कमलाच्या घरी आहे. हा ठीक आहे. पण कोणाचा हो शांताबाई, कोणाचा आहे 7वा महिना सांगता? आहे एका जणीचा आहे. येतो तू 3:30 वाजता कमलाच्या घरी येऊन जातो. साऱ्या बायाले 3:30 वाजताच बोलावलं आहे. तू येऊन जातो 3:30 वाजता. म्हणून मी फोन केले तुले का तू तुझ्या घरी गेलती. मी साऱ्याच्या घरी गेली, मी आमंत्रण दिवाळे तुझ्या घरी गेलती. तू नाही दिसली घरी, तर म्हणून मी तुले फोन करून राहिले. हो मी घरून निघून गेली. आज तारीख आहे ना माझी सोनोग्राफीची, तर म्हणून मी दवाखान्यात चालली. तर ठीक आहे, मग 3:30 वाजता म्हणतो ना, तर ठीक आहे येऊन जाईन मी. कमलाच्या घरीच आहे ना, येऊन जाईन मी. हा कमलाच्या घरी येऊन जाय मग. पाय भुलजो नको, येऊन जा पाय. मग गुल्ली तर नाही हो शांताबाई, नाही बोलत. येतो मी 3:30 पर्यंत येतो मी. हो चाल, ठेवतो. ठेव. काय होय, काय म्हणते? शांताबाईचा फोन होता. 7वा महिना आहे म्हणे कमलाच्या घरी, तर येतो म्हणे. कमलाच्या घरी 7वा महिना कोणाचा? काय माहित, कोणालाच नाही सांगितलं ते ना. आणि 7वा महिना आहे करते. कोणाचा आहे ना कोणाचा नाही. मला येतो म्हणते, तर येऊन होतेच ना माई येणं तोपर्यंत. नाही हा होते, आता गाडी आली पाहिजे बापा लवकर. मग अजून लवकर जाणं होईल आपलं. तिकडून या नाही लवकर होईल. मग येते गाडी येते आता. मला समजून नाही राहिलं. कमला 7व्या महिन्याची तयारी चोर त्या घरी केली. मला कोण बसवलं इथं पाण्यामध्ये? 7वा महिना कोणाचा आहे? कोण होय?
मी समजली का तू भावजाई होय का काय बापा? तर कोणाचा हा 7 महिना? मला काऊन झुल्यामध्ये बसवलं तुम्ही ना जबरदस्तीनं? हा हो शांताबाई, तुला फोन करून मला बोलावलं. तू हेच म्हणत होती 3:30 वाजेपर्यंत ना आली तर मध्ये हे साडी घालायला लावले हे काऊन? हे पाय पार्वती, तुझ्याच 7 महिना आहे. तुझे डोहाळे जेवण करून राहिलो आम्ही. तुझेच वय. तुले धुल्यामध्ये तुले पायण्यामध्ये बसवलं. हो ना बाई, इले समजत नाही. आता इले पायण्यामध्ये बसवलं. पार्वती, तुलेच पायण्यामध्ये बसवलं आम्ही. आणि तुझ्याच राहील ना मग 7 महिना. तुझेच डोहाळे जेवण आहे. तुझ्यासाठीच हे सगळं केलं. माझ्यासाठी? हा, तुझ्यासाठी पार्वती, तुझ्यासाठी. आता त्या दिवशी नाही काय तू आणि विमलाताईनं मी आपण बोलत होतो. तू काय म्हणे माझा 7 महिना करत नाही कोणी. तेव्हाच मी विचार केला. तेव्हा आम्ही विमलाताईनं मी शांताबाईच्या घरी गेलो. आम्ही तेव्हाच निर्णय केला की तुझ्या 7 महिना आम्ही करण म्हणून. आणि मग मला यायनं सांगितलं ब्लाऊज शिवाले, तर मी ब्लाऊज पटपट शिवून दिलं. तू त्या दिवशी यायनं इंदिरानं आणलं ब्लाऊज, यायनं बी आणलं. मी रातभर बसून तो ब्लाऊज शिवलं. पहिले इंदिराच्या सोनीचं आणि मग तुझ्या. हो का? एवढं केलं तुम्ही माझ्या 7 महिना करायसाठी? हा, तुझ्यासाठी पार्वती. आम्ही मैत्रिणी तुले प्रेम करतो. हा, तुझ्या 7 महिना तुझ्या आनंदासाठी. आणि आता आनंद असून नको पाडू तू इंदिरासारखी. आनंदी राय, खुशी राय. हा बाई पार्वती, तू नको लढू बापा. कायच्या वाणी मी लढली वाणी. गाणं म्हणताच मला लढ आला. तू नको लढू आता. तू 7 महिना तुझ्या डोळे जेवण आम्ही पुरे करून राहिलो. तुला जे काही खावायची इच्छा राहिली ना आम्हाला सांग, कोणाला बी आम्ही बनवून देऊ. तुझे खाऊ घालू. तू लहान बहिणीसारखी आमच्या. हा ना पार्वती, तू आमच्या लहान बहिणीसारखी. आता तू येईन कधी, तुझे डोहाळे पुरवण कधी. आम्ही जाऊ ना तुझे डोहाळे पुरवाले. आता काही बी इच्छा झाली तर आम्हाला सांग, आम्ही देतो करून. लय मन भरून आलो तुमचं एवढं प्रेम पाहून. एवढं तर सगळ्या बहिणी नाही करत तेवढं तुम्ही करून राहिले माझ्यासाठी. हो, आता लढजो गिळजो नको. आता नाही लढत. आता गाणे सुरू करा. गंगा मन बरं एक डोहाळे गीत. हो म्हणतो, पण बात कमलाले म्हणा लागन मग एक डोहाळे गीत. मग तर मी म्हणतो. कमला म्हणून मी नाही म्हणत तर मग मी बी नाही म्हणत. तर मी काय डोबऱ्यात खुदन तर तू बी कुदशील काय मा बरोबर? ते सोड डोबऱ्यात कुदाचं. मी नाही तर आता डोबऱ्यात कुदन. पण तू गाणं म्हणशील काय तर मी म्हणतो, नाही तर मी नाही म्हणत. हो म्हणून मी बी म्हणन. तू म्हण, तुला म्हणल्या बाद मी म्हणन. हा ठीक आहे, मग म्हणतो मी मस्त एक डोहाळे गीत म्हणतो पार्वतीसाठी. जमल्या ग आया बाया डोहाळे गीत गाया. जमल्या ग आया बाया डोहाळे गीत गाया. पाळण्यात बसवा पार्वतीला. दिसते ही गोरी गोरी छान. दिसते ही गोरी गोरी छान. भाग्याची मोठी बाई आहे ग पार्वती आई. भाग्याची मोठी बाई आहे ग पार्वती आई. आई पार्वती. पिताजीला हर्षाला नाही सीमा. सख्या मैत्रिणीचा मेळा जमला दाराशी गोळा. सख्या मैत्रिणीचा मेळा जमला दाराशी गोळा. करूया त्यांचे मानदान. दिसते ही गोरी गोरी छान. काय सांगू बाई 7व्या महिन्याचे वळण. हिरव्या चोळीला लावले सोन्याची बटन. गळ्यात सोळी मोहन माळ. केसांवरी फुलांचे हार. केसांवरी फुलांचे हार. नाठी ताला हिरा तुला दिसतो शोभून. हिरव्या बांगड्या हिला भराग. हिरवी साडी हिला द्या ग. हिरवी साडी तुला दिसते शोभून.